मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वासळई वसई या ठिकाणी आपण आलेले आहोत। ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे उत्कर्षा विहंग म्हात्रे। नणंदबाई आहेत नमिता योगेश धुरी, स्नेहल अमोल म्हात्रे। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। भेटूया घरातल्या लिटिल चॅम्प्स। नमस्कार। 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 घ्या उखाणा। दारापुढे काढलीये सुंदर रांगोळी फुलांची, विहंगचं नाव घेते सून मी म्हात्रेंची। अरे वा वा वा, विहंग तुमचं मोबाईलवर वाचून झालं असेल तर घ्या। निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे, उत्कर्षाचं नाव घेतो लक्ष द्या सारे। अरे वा, वहिनी द्या ओळख करून सगळ्यांची। सर्वप्रथम मी उत्कर्षा म्हात्रे। नमस्कार। हे माझे मिस्टर विहंग म्हात्रे। नमस्कार। त्या माझ्या जाऊबाई नमस्कार। स्नेहल वहिनी, माझ्या नणंदबाई नमिता। नमस्कार। माझ्या सासूबाई, माझे सासरे। नमस्कार। ही माझी लहान नणंद, त्या माझ्या मोठ्या नणंदबाई। नमस्कार। त्या माझ्या जाऊबाई। नमस्कार। त्या नरडेच्या सासू। नमस्कार। नरडेचे मिस्टर म्हणजे आमचे जावाई, ते माझे धीर म्हणजे स्नेहल वहिनीचे मिस्टर। नंतर ते आमच्या काकी म्हणजे आमच्या सासूबाई चुलत काकी। नंतर माझ्या वहिनी आहेत, दोघी त्या वहिनी आहेत। नमस्कार। आणि हे आमची छोटी चिल्लर कंपनी आहे, त्यामध्ये ही अन्वी, युग, सोहम आणि निर्मित। अरे वा वा वा, किती गोड, शांत बसलेत ना। कुठलं माहेर? विरार। कोण कोण असतं माहेरी? आई, बाबा आणि भाऊ। तुमचं बालपण इथे वसईमध्येच। कोण कोण घरी? घरी आई पप्पा, बहीण होती आणि आजी होती। आजी म्हणजे तुम्ही आणि तुमची बहीण एवढे दोघेच? कसं गेलं बालपण? जाम मस्ती केली। पण मस्ती म्हणजे कशा प्रकारची? म्हणजे रिमोटसाठी भांडणं, सगळं लहानपण तसंच गेलं, म्हणजे मस्तीमध्ये वगैरे। आता तुम्ही काय करता? आता माझा व्यवसाय आहे, विरारला हॉटेल आहे। पण जमलं कसं लग्न? माझा एक कझिन आहे, तो सेम ह्याच्याच कॉलेजला होता, हॉटेल मॅनेजमेंटला। ते दोघं सेम होते, तर मग त्यावरून तो त्याचा फ्रेंड होता, तर मग त्यावरून असं झालं, जमलं। आणि म्हणजे काय हे काय झालं? आमची फ्रेंडशिप झाली, ओळख झाली। काय झालं तुम्ही सांगा। म्हणजे तो यायचा घरी, त्यामुळे मग हो, आमच्या घरी नाही, म्हणजे माझा कझिन होता, ज्युनियर होता, तर नोट्स देण्यासाठी ही ओळख झाली, मग ही भेटली, नंबर एक्सचेंज केला। तुम्ही सांगा त्यांच्याकडे जात होता? हो। या कशा भेटल्या? तिथेच बाजूलाच राहते ना ती। मग पुढे मग भेटलो, मग ओळख झाली। पण भेटला म्हणजे तिथे भेटला ना, घरी? घरी नाही भेटले, मग आम्ही नॉर्मली असे नंबर एक्सचेंज केला। कोणी कोणाला पहिल्यांदा नंबर दिला? ऍक्च्युली ह्यानेच विचारलं होतं पहिल्यांदा। काय विचारलं? नंबर देशील का असं, म्हणजे नंबर घे। मग आहे तुम्ही नंबर मागितला? हो। मग नंबर दिला त्याने लगेच का? तुम्ही लगेच का दिला? असं एखाद्या मुलाला लगेच? नाही, मी लगेच नव्हता दिला, थोडा टाइम घेऊन नंतर दिला होता। आणि ते पण मी माझ्या कझिनला सांगितलं होतं। काय? मग ह्यांनी नंतर त्याच्याकडे सिम कार्ड पाठवलं होतं माझ्यासाठी। मोबाईल दिला की फक्त सिम कार्ड दिलं? मोबाईल माझा होता, सिम कार्ड त्याने दिलं, कारण की तो नंबर हाईड करायचा होता ना घरच्यांना। पण मग प्रत्येक वेळेला फोन करताना सिम कार्ड बदलून फोन करून? हो, कारण की पहिला तेव्हा आम्ही तसंच करायचो। म्हणजे कुठला काळ हा साधारणतः? 10-12 वर्षापूर्वी। मग तू ह्यानी दिलेलं सिम कार्ड तुम्ही ठेवत कुठे होता लपवून? घरातच असायचं, दुसऱ्या एका फोन मध्ये होता। अच्छा, म्हणजे कोणाला कळायचं नाही? नाही। किती वर्ष सिम कार्ड लपवलं होतं घरात? म्हणजे लगेचच कळालं। कळलं कसं? माझ्या बहिणीला कळालं की दादा कोणाची तरी बोलतोय। काय झालं, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा एकदम तयारी करून वगैरे निघाला, तर मी बोलले कुठे चालला? आणि एरवीच्या आधी व्हॅलेंटाईन डेला कधीच हा तयारी करायचा नाही, तर मी बोलले कुठे चालला? आणि ह्याच्या बाईकवरून फक्त मीच फिरायचे, पण एकदा मी वाळूचे डाग बघितले पाठच्या, ते जे पॅडल असते त्याच्यावर। मी बोलले ह्याला कोणाला फिरवायला नेलं होतं? तेव्हा मी टायरला वाळू लागली होती? हो। तुम्ही इतकं तपासणी करत होता का? कारण आम्ही एकत्रच फिरायचो नेहमी, कोणच नाही, म्हणजे माझे पण फ्रेंड्स नाही। मला प्रश्न पुढचा आहे की टायरला वाळू लागण्यासाठी तुम्ही कुठे गेला होता? तो सगळे समुद्र किनारे आम्ही पालथे घातले। किती दिवस फिरत होता? असं तर आम्ही खूप वर्ष फिरलो, म्हणजे लाईक मी बेसिकली डिप्लोमाला होती आणि मग माझं पण पूर्ण एज्युकेशन बाकी होतं, मग तिथपर्यंत आम्ही फिरलो। मग घरी माहिती होतं। तुमच्या घरी कळलं? फक्त मला स्टोरी माहिती आहे पूर्ण, फक्त आईला आणि भावालाच माहिती होतं। आणि भाऊ हे दरवेळेस भेटले का भावाला एक चॉकलेट, म्हणजे लपवण्यासाठी।
तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेजच आहे, पण आम्ही एकाच शाळेत होतो. आम्ही विश्वास ठेवायचा की हे अरेंज केलेलं आहे, हे अरेंज नाही आहे. नाहीतर वाळूकडे एवढं बारकाईने लक्ष जाईल नसतं. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 6 वर्ष झाली. 6 वर्षात या कधी रागावलेल्या नाहीत? नाही, रागवते अशी. नाही तर मला सत्कार करायला त्याच वाळूवरती नेऊ. बरं थांबा जरा. सासूबाई सांगा सुनेबद्दल. सून माझी खूप चांगली आहे, मनमिळाऊ आहे आणि सर्व प्रकार तिला असे प्रोग्राम वगैरे करायला आवडतात. बाबा बोला, सुनेबद्दल काय म्हणणं आहे? कशी? सून पण माझी फार प्रेमळ आहे आणि एकदम म्हणजे हौशी कलाकार आहे. तिचं आणि माझं एकदम म्हणजे कसं की काय घरात असलं का पप्पांना सांगितलं का पप्पा सर्व काय आणून ठेवणार, हे तिला जाम हे आहे. आता ना एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. घरामध्ये एक बंद पाकिट आम्ही लपवून ठेवलं आहे. ते बंद पाकिट घेऊन यायचं आहे 10 सेकंदात. खेळ असा आहे, 5 वस्तूंपैकी एक वस्तू आहे जी यामध्ये मी वाचून दाखवणार. ती या कुटुंबातली नाही आहे, वेगळी आहे. हां, तर ती वस्तू जिथे आहे तिथे ते बंद पाकिट आहे. सफरचंद, सीताफळ, कलिंगड, घसरगुंडी, शहाळं. घेऊन या. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. ती सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. तुम्ही नणंदबाई, येस. तुम्ही जाऊबाई, हो की नाही? हो. तुम्ही किती वर्षापूर्वी या कुटुंबात आला? मला माझ्या लग्नाला 9 वर्ष झाली. मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? एकदम छान, हौशी आहेत. लगेच बघायला कशाला पाहिजे? आणि नणंदबाई वगैरे कशा वागतात? छान आहेत, सुंदर आहेत, हौशी आहेत. होय ना, सगळ्या नणंदबाई हौशी आहेत. हौशी आहेत, सपोर्टिव्ह आहेत फार. म्हणजे काय सपोर्टिव्ह? सपोर्टिव्ह म्हणजेच इव्हन म्हणजे आमच्या घरात कोणालाही बरं नसलं तरी ही लगेच धावून येणार. अच्छा, अरे बापरे. म्हणजे आजारी पडायची वाट बघत नाही, आजारी नाही, सगळ्याच बाबतीत म्हणा फार सपोर्टिव्ह आहेत सगळ्याच. कसं तुमचं लव्ह मॅरेज? म्हणजे हा लव कम अरेंज. आता नाही लव कम अरेंजच, पण ते कुठे झालं? इथेच? हा, कसं झालं म्हणजे कसं कॉलेजला एकत्र होतो आम्ही. हा, पण कॉलेजमध्ये आमचा खूप मोठा ग्रुप होता. मग माझं जेव्हा जमवायला लावलं तेव्हा मग त्यांनी प्रपोजल दिलं की आपण करूया का. तर मी बोलली घरून जर काय हे नसेल तर मला करायला काही हरकत नाही. आधी सगळं ठरवून मोकळे झाले होते तुम्ही? होय ना? ऑलमोस्ट. घ्या. पण मला विचारायचंय, तुम्ही आणि तुमचे मिस्टर बरोबर, तुम्ही कोण बोलतो? मिस्टर. म्हणजे मी पहिल्यापासूनच मी कमी बोलतो, म्हणजे मला जास्ती नाही आवडत असं बोलायला. शांत आहे. मुद्द्याचं बरं बोललात तेव्हा. तेवढं बरंच जमलं तुम्हाला बोलायला. तुम्हा दोघींना आज कोण जिंकून देणार ते या चौघांपैकी कोणीतरी ठरवणार. नाव सांग. निर्मित म्हात्रे. कितवीत आहेस? 8वीत आहे. काय आवडतं, अभ्यास, खेळ की कला? कला. कला म्हणजे कोण? पुस्तक वाचण्याची कला. बरं, घरात मोठ्या माणसांनी कसं वागलं पाहिजे असं वाटतं तुला? नॉनव्हेज खायला फोर्स नाही केलं पाहिजे. म्हणजे लहान मुलांवरती कुठलीही जबरदस्ती करता कामा नाही, बरोबर की नाही? बरोबर. नाव सांग. मी सोहम शैलेश म्हात्रे. मी इयत्ता 4थी अ. ओ हां. पटसंख्या? रोल नंबर 18. 18. माझा आवडता आहे रे. मला गाण्यामध्ये गाणं मी बोलू शकतो कॉन्फिडन्सली. मग गाणं, एखादं गाणं असं काय? अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे, तुझीच शेते सागर डोंगर फळे फुले पाखरे, अनेक नावे तुला तुझी रे, दाही दिशाना घर, करशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. खूप शिकावे काम करावे, प्रेम धरावे मनी, हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी. धन्यवाद. अरे वा. नाव सांग. माझं नाव युग अभिजित म्हात्रे आहे. हां. तू काय निबंध लिहितोयस? नाही, मी 7वीत आहे. हां. माझा रोल नंबर 57 आहे.
बरं तुला कसली आवड आहे? मला अभ्यासाची. मग तुला अभ्यासात काय आवडतं? मॅथ्स आणि इंग्लिश. आई आणि बाबा यांच्यापैकी कुणाचा हात छान लागतो? बाबांचा. आईचा हळू. हळू लागतो, पण बाबांचा सॉलिड, म्हणजे दुसऱ्या दिवशी आठवत राहतो हा बाबांचा हात आहे असं. हो, तुला किती वेळा मिळतो साधारण आठवड्यात? एकदा दोनदा. आहे का? म्हणजे ॲव्हरेज 2चा आहे तुझा. ताई नाव सांग. अन्वी अमोल म्हात्रे. तू कितवीत आहेस? हा, सेकंड. बरं तुला कसली आवड आहे? ड्रॉइंग. ड्रॉइंग आवडतं? अरे वा, गुड. तू मस्ती करते? नाही. बघूया आता या चौघांपैकी कोणाची नावं आणि कोण या दोघींसाठी खेळणार आणि या दोघींपैकी कोणाला शेवटच्या खेळात पाठवणार. युग, तू यांच्यासाठी, म्हणजे या कोण? आत्यासाठी तू खेळणार. सोहम तुमच्यासाठी खेळणार. खेळ अत्यंत सोपा आहे. व्ही हे अक्षर आहे. हां, व्ही. ओके, लक्षात ठेवा, व्ही फॉर विक्ट्री असंही म्हणतात. हां, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हातात प्लास्टिकच्या चकत्या दिलेल्या आहेत. त्या चकत्या एक एक चकती टाकायची आणि व्ही लेटर जे आहे त्यामध्ये जाऊन थांबली पाहिजे. तुला 10 संधी, तुला 10 संधी. तुमच्यापैकी सर्वात जास्त त्या व्ही लेटरच्या चौकोनामध्ये ज्यांच्या कोणाच्या चकत्या जाऊन थांबणार त्या पुढच्या खेळात जाणार. आधी तू. सोहम. नाही. 1. अजून एकच. तुझी गुणसंख्या 1. आता तू युग काय करतोय बघूया. चाची पुढच्या खेळात. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि तुम्हाला झी मराठीकडून हा बाजूबंद मिळाला. 2 जाऊ जाऊ. हो ना, जावा जावा. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा सगळ्यांची, स्पेशली सासू सासऱ्यांची. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा मी त्यांना कधी दुखावलं असेल तर मग त्यासाठी मी त्यांची क्षमा मागेल आणि यापुढे असं कधी दुखावणार नाही याची काळजी घेत राहील. चला, दोन्ही सांगून टाकलं. सर्वांचीच मागेन. ज्यांच्या कदाचित माझ्या अपरोक्ष काही कोणाचं मन दुखलं असेल किंवा काही अपशब्द गेले असतील तर त्या सर्वांचीच. यांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? ऍक्च्युली ती आहे तशीच खूप छान आहे. कुठला बदल करायला नाही. आणि त्यांनी पण नाही, कारण आम्ही दोघी खूप चांगल्या फ्रेंड्स आहोत. तर त्या माझ्याबद्दल काय बोलल्या नाहीत तर मी कशाला त्यांच्याबद्दल बोलायचं असतील 4 चांगल्या गोष्टी तर कुठल्या सांगाल? सुंदर आहे, मनमिळावू आहे. आणि बरं, एकीकडे वहिनी आहे आणि एकीकडे बायको आहे. आता पैठणीच्या खेळात पैठणी कोणी जिंकली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? साहजिकच माझ्या मिसेसने जिंकली पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे, कोणी जिंकली पाहिजे? माझ्या मिसेसने. खरं या दोघांचा खेळ घेऊया का? दोघी सुनबाई आमच्याच आहेत. कुठल्याही घरात गेली तरी ती पैठणी सारखीच आहे. खेळ आहे, खेळ जो जिंकणार त्याला पैठणी मिळणार. नमस्कार, माझं नाव रचना प्रीतम वर्तक. मी ह्या घरची मोठी मुलगी. आणि खरोखर असं सांगायचं म्हणजे की आज 14 वर्ष माझ्या लग्नाला झाली, पण या 14 वर्षाच्या अगोदर ज्यावेळेला मी या घरात होती त्यावेळेला आईवडिलांप्रमाणेच प्रेम देणारे माझे काका काकी. खरोखर आज मन भरून येते की तो त्याच्या स्वतःच्या मुलीवर जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा जास्त आमच्या दोघांवर त्याने आजपर्यंत प्रेम केलं. तो माझा भाऊ
ती वहिनी. उत्कर्षाविषयी बोलायचं तर ती खूपच हौशी आहे आणि मनमिळावू आहे. काही असो, काही सण असो किंवा कोणाचा बड्डे असो, ती एकदम हौशी असते, एक्सायटेड असते. हां, आणि खूप अरेंजमेंट वगैरे तिची खूप सुंदर असते. उत्कर्षाबद्दल बोलायचं म्हणजे ती हौशी तर आहेच, पण तिचा एक गुण असा आहे की ती सगळ्या गोष्टी खूप मस्त मॅनेज करते. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचा गुण तिच्यात खूप आहे आणि तिने तो पुढे न्यावा, त्याच्यावर तिने मेहनत घ्यावी. चला, एवढं भरभरून सगळे बोललेत तर बघूया आता या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी. हा रथ आहे, अचूक त्या रथाची जी बैठक व्यवस्था आहे त्या ठिकाणी ते चेंडू जाऊन थांबले पाहिजेत. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, टाळ्या वाजून शुभेच्छा देतो. सुरुवात तुमच्यापासून, खेळा. बाहेर आला, थांबला पाहिजे. 1 2 तुमची गुणसंख्या 2. 1 2 3 1 2 बरोबरी झालेली आहे. जिंकण्यासाठी एका गुणाची आवश्यकता आहे. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. वैरींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा आणि एकमेकांचा आदर करायला विसरू नका. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.